को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. कोकण पदवीधर मतदानासाठी अनेक लोक जे येत आहेत ठाण्यामध्ये, त्यापैकी एक ज्येष्ठ महिला जे आपल्यासमोर आजीबाई. काय सांगाल, काय वय, तुमचं नाव काय आहे आणि या ठिकाणी मतदानासाठी तुम्ही आलात? माझं नाव सुप्रिया अशोक पेठे. माझं वय 76 आहे पूर्ण आणि मी आज मतदानासाठी मुद्दामून आले सकाळी लवकर उठून आणि इथे पण जमलेल्या सगळ्या लोकांना बघून मला खूप बरं वाटतंय. काय वाटतं, पदवीधरसाठी अनेक लोक जे आमदार जे वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करत असतात, काय वाटतं निरंजन डावखरे यांनी कशा प्रकारची कामं या ठिकाणी केलेली आहेत, तुमच्यापर्यंत कशा प्रकारे कामं पोचलेत? काय माहिती आहे का, वैयक्तिक असं काम पोचलेलं नाही आहे आमच्यापर्यंत, कारण असा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि त्यांना असं घर तो घर किंवा व्यक्तीला भेटून काम करायला खरं म्हटलं तर अशक्य होतं. कारण मी लहानपणापासून ह्या राजकारणी इलेक्शनमध्ये वगैरे सगळं पाहिलेलं आहे. पण ते जे प्रयत्न करत आहेत ते खूप चांगले आहेत आणि असे प्रयत्न केले तर मला वाटतं आपला समाज आणि आपल्या सगळ्या नगरपालिका वगैरे सगळं सुधारेल. निरंजन डावखरे समोर उमेदवार काँग्रेसचे रमेश खीर त्यांनी आरोप केला आहे की निरंजन डावखरे यांनी पदवीधरसाठी कुठल्याच प्रकारची कामं केलेली नाही, निधी आणला नाही. कसं नाही, काय मी म्हटलं ना आत्ताच तुम्हाला की हे वैयक्तिक स्तरावर असे सगळ्यांपर्यंत नाही पोचलेत, कारण एवढा मतदारसंघ मोठा असतो आणि एवढी त्यांची कामाची व्याप्ती असते. पण त्याने काय माहिती आहे, एक एक संघ बघायला आता या इलेक्शनमध्ये कळतं ना तुम्हाला, कुठल्या एरियातली माणसं जास्त इलेक्शनला आलेत, कुठल्या एरियातली कमी आलेत, कुठले उदासीन आहेत. तर त्या लोकांना पुढच्या वेळेला उद्युक्त करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, तरच हे मतदान वाढेल. नाहीतर एवढी मतदानं ठेवून आणि सगळं करून काहीच उपयोग होणार नाही आहे. येणारी आहेत ती येतातच, आम्हाला काय कोणी आमंत्रण करायला आलं नव्हतं, पण आता हे इलेक्शन आहे म्हणजे आपण जायला पाहिजे हे आम्ही समजलो. आणि आज सकाळी मी 6:15 उठून सगळी तयार राहिले आणि मुलाला म्हटलं आपण जायचं आहे. त्या उमेदवाराकडनं कशा प्रकारची कामं झाली पाहिजे? उमेदवाराकडून अशी अपेक्षा आहे की उमेदवारांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. त्यांच्या नेमक्या त्यांच्या भागातल्या काय अडचणी आहेत, कोणाची पाण्याची अडचण असते, कोणाची दुकानांची अडचण असते, कोणाच्या इथे वाहनं मिळत नाहीत, हे जे काही सगळं आहे ना त्याचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे की जेणेकरून लोकांचा रोजचा व्यवहार आहे तो सुसह्य होईल. आणि ज्येष्ठ महिला देखील या ठिकाणी मतदान केलेलं आहे, त्यामुळे नक्कीच उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे. रोशनसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.